नमस्कार मंडळी. आज पाहूया गुरुपौर्णिमेचे प्रवचन भाग 2. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी लिहिलेले. त्यातील भाग 1चा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. त्यानंतर हा भाग 2 आहे. बघूया काय म्हणतात गोंदवलेकर महाराज ते. आशीर्वाद. गेले 7 दिवस चाललेला उत्सव पाहताना मला असे खरे वाटते की आता तुम्हाला सांगायचे राहिलेच नाही काही. ज्याची आपण पूजा अर्चा करतो त्याचा हेतू लक्षात घेऊनच त्याचे म्हणणे आपल्याला पटले आहे, म्हणूनच आपण त्याची पूजा अर्चा करतो. तुम्हाला सांगतो, तुमच्या आज जेवढ्या म्हणून अडचणी असतील, ज्या परिस्थितीतून तुम्ही गुंतून गेला असाल, ती परिस्थिती कायम ठेवून सुद्धा तिच्यात बिघाड न करता कसे वागावे हेच मी सांगितले आणि तुम्ही ते आचरणात आणता असा माझा समज आहे. बरे का? आपल्याला प्रपंचाशिवाय गत्यंतर नाही ही गोष्ट खरी आहे. मनुष्य जन्माला येतो तोच पराधीनतेत येतो आणि जातो तोही पराधीनतेतच, हे आपण पाहतो. मग मनुष्य पराधीन असताना आपण आपली वृत्ती कशी करावी की ज्याने परमात्मा आपलासा करून घेता येईल. ज्या गोष्टीची आपल्याला अत्यंत आवड तेच आपण भगवंताजवळ मागणार आणि अत्यंत आवड जर कोणती असेल तर ज्यात माझा घात आहे तीच आवड मला निर्माण होते, हे आपण पाहतो. म्हणून मला सांगायचे असेल तर एकच की मी भगवंताजवळ काही मागण्यापेक्षा, भगवंता तू दाता आहेस, तू सर्व उचित करणार आहेस, योग्य तेच करणार आहेस. जेव्हा मी तुझ्याजवळ काही मागण्यापेक्षा परमात्मा तुला योग्य वाटेल ते तू दे, असे म्हणणे जरूर आहे. ज्यात माझे कल्याण असेल तेच तू करशील यात काही शंका नाही. मग मी काहीतरी मागून माझ्याच पायावर धोंडा पाडून घेण्यापेक्षा परमात्मा तू देशील त्यात मी समाधान मानील. ही हमी आज आपण भगवंताला देऊया. मागणारा मनुष्य आपली योग्यता बघून हे जसे तो एकदा भिकाऱ्याला मागतो तसे दाता कितीही मोठा माझ्या नावे करून द्या पाहूनच आपण मागणार म्हणायचा नाही. तो म्हणेल मला 4 दाता भगवंत म्हणजे कसा वस्तूशिवाय समाधान देणारा आहे. म्हणून भगवंता तुला आवडेल ते मला दे. मी जसे व्हावे असे तुला वाटत असेल तेच मला दे, हेच मागणे जरूर आहे. जगामध्ये आपण पाहिले तर 2 प्रकारचे भक्त आहेत. एक भक्त तुमच्या आमच्यासारखा आहे. तो म्हणतो भगवंता तू माझा कधी होशील, तू माझा होऊन राहा, म्हणजे मला कशाची ददात नाही पडायची. म्हणजे खोटा खटला केला तरी निकाल माझ्यासारखा लागेल म्हणतो. दुसरा भक्त आहे तो म्हणतो भगवंता आता माझं उरलं नाही काही, आता मी तुझा होऊन राहीन. यातला फरक तुम्हाला कळतो आहे. तू माझा हो म्हणत असताना मी तसाच कायम राहीन. जे जे मला हवं आहे ते ते तू पुरव असे म्हणतो. आणि दुसरा म्हणतो रामा आता तुझ्याशिवाय मला काही नको, आता मी तुझाच होणार. आपले मन आपल्याला काय सांगते? आपण कोणत्या भक्तापैकी आहो? आपण पहिल्या भक्तापैकी असाल तर आपल्याला वर जाणे जरूर आहे. आतापर्यंत परमात्मा मी मागितलेले तू पुरवलेस. आता माझे मागणेही थांबत नाही, तुझे देणेही थांबत नाही. मग वासनेच्या पोटीच माझा शेवट होणार असे दिसते. तर परमात्मा एकच गोष्ट कर, आता मागण्याची बुद्धी मला देऊ नकोस. परमात्म्यासारखा दयाळू कोण आहे? लहान पोर आईच्या मांडीवर असताना आईच्या चमच्यातून काहीही आणले तरी आ करून पिते. तसे भगवंताजवळ राहिले पाहिजे खास. त्या मुलाला खात्रीच असते आपल्याला मारण्यासाठी आई हे आपल्याला काहीतरी देते आहे अशी शंकासुद्धा त्याला कधीच येत नाही ना. तसेच मी म्हणेन परमात्म्याने ज्या अवस्थेत आपल्याला ठेवले आहे त्या अवस्थेतच समाधान बाळगणे तुमचे आमचे खरोखर काम आहे. पण व्यवहाराची संगत तर सुटली नाही आणि भगवंत तर हवा
या अवस्थेत आपण काही करणे जरूर असेल तर व्यवहारात प्रयत्न करावा, अगदी आटोकोटीने करावा, पण फळ मात्र भगवंता तुझ्या इच्छेने काय मिळायचे ते मिळू दे असे म्हणून त्यात समाधान मनुष्याचे जीवन अति क्षणभंगूर आहे. तरच तुम्हाला पाहतो ना, साधे मोठे मोठे होऊन गेले राम आणि हे कृष्णादी जो अवतार झाले, त्याच्या मागे मोठे मोठे सत्पुरुष होऊन गेले. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने का होईना, पण आज ते देशेनाशे झाले. एवढी गोष्ट खरी आहे. पण अशा सत्पुरुषांनी आपल्या बरोबरीचे असे काही मागे ठेवले आहे की ते त्यांच्या बरोबरीने काम करील. देहात असताना ते जे काम करीत तेवढेच काम त्यांनी सत्ता करील एवढी शक्ती त्यामध्ये आहे. ते गेले तरी त्यांची सत्ता कायम करते. त्याचप्रमाणे परमात्मा गेला तरी त्याने आपल्याला वरदान देऊन ठेवले आहे आणि ते जो जतन करील त्याला मी पावन करील, त्याचा मी होऊन जाईल असे वचन देऊन ठेवले आहे. त्याने सांगितले, तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना, मग तू असे कर. अतिदक्षतेने प्रपंच कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे औषध सांगतो ते घे. आणि ते औषध जर कोणते असेल तर ते भगवंताचे नाम आहे. त्या नामात राहण्याचा खरोखर तुम्ही अभ्यास करा. इतक्या अट्टहासानेच मी सांगतो आहे आणि तुम्ही लोक नाम घेत नसाल अशी शंकासुद्धा मला कधी येत नाही. कारण तुम्ही नाम घेत नसता तर इथे येण्याची बुद्धी तुम्हाला झाली नसती. पण तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा, नामाशिवाय जगणे नाही खरे, नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते. एकदा तरी भगवंताचे नाम घ्या. नाम घेत असताना एक दिवस तो आहे एक नाम त्याला भयंकर येईल, मी सांगतो भगवंत काहीतरी सांगतो आहे असे समजू नका. तुम्ही असाल तिथे तो त्या नामावर विश्वास ठेवून तुम्ही वागा. नामावरची निष्ठा कशी काम करते हे ज्याचे त्यालाच कळते. तेव्हा तुम्हाला एकच सांगणे आहे, ही पूजा तुम्ही करता, तुम्हाला सांगितलेले आचरणात आणाल तेव्हाच ही पूजा घेतली असे समजा. आणि हे जर कराल ना तर परमात्मा हात दिल्याशिवाय कधी राहायचा नाही. परमात्म्याला आम्ही दुःखी राहावे असे कधी वाटत नाही. म्हणून परमात्म्याचे होण्यासाठी एकच त्याच्याजवळ मागू, तुझ्या नामात प्रेम दे एवढेच मागू. नामाचे प्रेम ज्याला लागेल त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला हे अगदी सत्य. सत्य त्रिवांता सांगतो बरे का. आणि इतके जर केलेत तर गुरुपौर्णिमा केल्याचे श्रेय तुम्हाला परमात्मा देईल. आता एकच करा, थोडे तरी नाम घेतल्याशिवाय राहू नका. त्याला मोठी क्रिया आणि विधी असते असे काही नाही बरे का. आवडीने प्रेमाने भगवंताचे नाम घ्या. एकदा तरी त्या कळकळीने अशी हाक मारा की भगवंता तुम्हाला येऊन भेटावेसे वाटले पाहिजे. असे तुम्ही करा. राम तुमचे सर्वांचे कल्याण करील. सर्वांनी आपला प्रपंच उत्तम करा. प्रपंचातली कर्तव्य विसरू नका, पण तो करीत असताना भगवंताचे स्मरण टाकू नका आणि राम कृपा करील हा भरवसा बाळगा. सुखाने आणि आनंदात राहा हाच माझा आशीर्वाद. गुरुपौर्णिमेचे प्रवचन जीवन स्मरण आहे. जय जय राम. आपण गोंदवलेकर महाराजांचे गुरु म्हणजेच भगवान श्रीराम यांचे नामस्मरण करूया 11 वेळा. श्रीराम जय जय राम, जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.